नमस्कार मित्रांनो. ओनली BCS या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक बघणार आहोत. टॉपिकचं नाव आहे व्हॉट इज क्यू? क्यू म्हणजे काय? क्यूवर कोणते ऑपरेशन परफॉर्म होतात हेही आज आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो आपण बघूया. तर आता आपण एक ऑफिशियल डेफिनिशन बघूया. क्यू म्हणजे काय? अ क्यू डेटा स्ट्रक्चर is a fundamental concept in computer science used for storing and managing data in specific order. It follows the principle of first in, first out, where the first element added to the queue is the first one to be removed. Queues are commonly used in various algorithms and applications for their simplicity and efficiency in managing data flow. म्हणजे काय मित्रांनो? क्यू ही एक फंडामेंटल कन्सेप्ट आहे कम्प्युटर सायन्सची. ती कशासाठी यूज होते? एखादे नंबर स्टोअर करण्यासाठी आपण क्यूचा उपयोग करतो. पण ते नंबर कसे स्टोअर होणार आहे? एखाद्या अ, ए एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये ते नंबर स्टोअर होणार आहे. क्यू हे एका प्रिन्सिपलला फॉलो करते. त्या प्रिन्सिपलचं नाव म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे काय मित्रांनो फर्स्ट इन फर्स्ट आउट? मी सांगतो, की आपल्या क्यूमध्ये नंबर ऑफ एलिमेंट एंटर होणार आहे. तर कोणताही जे नंबर आपल्या क्यूमध्ये एंटर होणार आहे, त्यातला जो फर्स्ट एलिमेंट आपल्या क्यूमध्ये एंटर होणार आहे, त्याच एलिमेंटला आपण रिमूव्ह करणार आहोत फर्स्टली. ओके. म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. काही स्टुडंटला काही कन्फ्युजन असतं स्टॅक आणि क्यूमध्ये. तेही कन्फ्युजन काय? की ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बेसिकली स्टॅक हे एका फॉर्म्युलावर काम करतात. त्या फॉर्म्युलाचं नाव आहे LIFO. LIFO म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जे नंबर एंटर होणार आहे आपल्या स्टॅकमध्ये, तो पहिला नंबर एंटर झालेला आहे, तोच लास्टली रिमूव्ह होणार आहे. आणि क्यूमध्ये जो फर्स्ट टाईमला नंबर एंटर झालेला आहे, तोच फर्स्टली रिमूव्ह होणार आहे. ओके. असं वर्क करते FIFO कन्सेप्ट. यामध्ये तुम्ही बघू शकता, वेअर द फर्स्ट एलिमेंट ॲड टू द क्यू इज फर्स्ट वन टू बी रिमूव्ह. ओके. आता आपण क्यूची डेफिनेशन पाहिली. आता आपण क्यूचे ॲप्लिकेशन आणि क्यूवर कोणते ऑपरेशन परफॉर्म होतात हे आपण बघणार आहोत. तर क्यूवर कोणते ऑपरेशन परफॉर्म होतात ते आता आपण बघूया. बेसिक ऑपरेशन ऑफ क्यू डेटा स्ट्रक्चर. इन-क्यू. इन-क्यू ऑपरेशन म्हणजे मित्रांनो सिम्पली इन्सर्शन ऑपरेशन. आपण ह्या इन्सर्शन ऑपरेशनला आपण क्यूमध्ये इन-क्यू असे म्हणतो आणि स्टॅकमध्ये बघायचं असेल तर स्टॅकमध्ये आपण याला पुल ऑपरेशन असे म्हणतो. पुल ऑपरेशन असे म्हणतो. तर इन-क्यू ऑपरेशननुसार आपण आपल्या क्यूमध्ये एलिमेंट इन्सर्ट करतो. तर काय सांगतो इन-क्यू ऑपरेशन ते आपण बघूया. ॲड ॲन एलिमेंट टू द रेअर ऑफ क्यू. रेअर ऑफ क्यू म्हणजे एलिमेंट ॲड करण्यासाठी आपण इन-क्यू ऑपरेशन उपयोग करतो. ओके. डी-क्यू ऑपरेशन काय सांगतो? डी-क्यू ऑपरेशन म्हणजे डिलिशन ऑपरेशन. डिलिशन ऑपरेशन म्हणजे काय? की आपल्या क्यूमध्ये जे नंबर किंवा एलिमेंट आहे, त्यांना सिम्पली आपण डिलीट करण्यासाठी ह्या ऑपरेशनचा उपयोग करतो. डी-क्यू ऑपरेशन काय सांगतो? रिमूव्ह अँड रिटर्न द एलिमेंट फ्रॉम द फ्रंट ऑफ क्यू. ओके. पिक ऑपरेशन. पिक ऑपरेशन काय सांगतो? रिटर्न द एलिमेंट ॲट द फ्रंट ऑफ क्यू विथआऊट रिमूव्हिंग इट. एम्प्टी ऑपरेशन. एम्प्टी का आपण उपयोग करतो? एम्प्टी फक्त आपण चेक करण्यासाठी उपयोग करतो, की आपली क्यू ही एम्प्टी आहे किंवा नाही. यासाठी आपण एम्प्टी ऑपरेशनचा उपयोग करतो. आता एम्प्टी ऑपरेशन आपल्याला काय सांगतो? चेक इफ द क्यू इज एम्प्टी ऑर नॉट. अँड फुल ऑपरेशन सिमिलर वे एम्प्टी सारखंच, की आपण चेक करण्यासाठी उपयोग करतो, की आपली क्यू ही फुल आहे किंवा नाही. चेक इफ द क्यू इज फुल ऑर नॉट. आता आपण ऑपरेशन पाहिले. त्यानंतर आता आपण ॲप्लिकेशन बघूया, की क्यूचा उपयोग कुठे केला जातो. तर यामध्ये ऑपरेशनमध्ये फर्स्ट ऑपरेशन तुमचं हे आहे टास्क शेड्यूलिंग. टास्क शेड्यूलिंगसाठी आपण क्यूचा उपयोग करतो. टास्क शेड्यूलिंग इन ऑपरेटिंग सिस्टम. त्यानंतर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी इन नेटवर्क कम्युनिकेशन. ओके. सिम्युलेशन ऑफ रिअल वर्ल्ड सिस्टम. सिम्युलेशनसाठी आपण करतो. प्रायोरिटी क्यू फॉर इव्हेंट प्रोसेसिंग क्यू फॉर इव्हेंट प्रोसेसिंग. ओके. इव्हेंट प्रोसेसिंग करण्यासाठीही आपण क्यूचा उपयोग करतो. आता आपण ॲप्लिकेशन पाहिले, डेफिनिशन पाहिली, ऑपरेशन पाहिली. आता आपण समजून घेऊ की एक्झॅक्ट वर्किंग कशी चालते किंवा इम्प्लिमेंटेशन कसं आहे की क्यूचं आणि वर्किंग काय आहे क्यूची. तर आता तुम्ही बघू शकता ह्या डायग्राममध्ये. डायग्राममध्ये तुम्हाला नंबर ऑफ एलिमेंट दिलेले आहे. या नंबर ऑफ एलिमेंट हे एखाद्या स्पेसिफिक ऑर्डरमध्ये आहे.
तर पहिला एलिमेंट आपला 2 आहे. नंतर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आहे. आता क्यूला आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे, की क्यूमध्ये एक तुमची फ्रंट पोझिशन असणार आहे आणि एक तुमची बॅक पोझिशन असणार आहे. फ्रंट पोझिशनवरून तुमची एलिमेंट रिमूव्ह होणार आहे आणि बॅक प्रोसेसकडनं तुमची एलिमेंट क्यूमध्ये एंटर करणार आहेत. बॅक पोझिशनकडनं सॉरी, नॉट अ प्रोसेस, पोझिशन. ओके. तर आपला एफ-आय-एफ-ओ रूलनुसार आपण डी-क्यू ऑपरेशन अप्लाय केले आपल्या क्यूवर. तर आपल्या क्यूवर डी-क्यू ऑपरेशन अप्लाय केले. तर तो पहिले चेक करणार, की फ्रंट पोझिशनला कोणता एलिमेंट आहे आणि कोणता एलिमेंट पहिले एंटर केलेला आहे. तर आपल्या कंडिशनमध्ये 2 होता पहिला एलिमेंट, तर 2 हा एलिमेंट रिमूव्ह झालेला आहे. त्यानंतर फ्रंट पोझिशनला कोणता एलिमेंट आला? 3 आला, 3 आला. आता 3 रिमूव्ह झाल्यावर फ्रंट पोझिशनला कोणता एलिमेंट येईल? की चौथा एलिमेंट म्हणजे चौथा क्रमांकाचा नंबर येईल फ्रंट पोझिशनला. अशा प्रकारे क्यू वर्क करते. याचप्रमाणे आपण एलिमेंट ॲड करणार आहोत. तर ॲड करताना आपण इन क्यू ऑपरेशन यूज करतो. तर इन क्यू ऑपरेशननुसार हा 9 इथे ॲड झाला. तर रिअर पोझिशन चेंज होणार आहे. रिअर पोझिशन चेंज होणार आहे. रिअर पोझिशन म्हणजे बॅक पोझिशन चेंज होणार आहे. एक तुम्ही लक्षात ठेवा, की आपण क्यूवर ऑपरेशन परफॉर्म करताना आपली फ्रंट पोझिशन आणि रिअर किंवा बॅक पोझिशन ही ऑल्वेज चेंज होणार आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला वर्किंग समजलं. तर आता आपण इम्प्लिमेंटेशन बघूया. कशा प्रोग्रामिंग फॉर्ममध्ये आपल्या क्यू आपण रिप्रेझेंट करतो. तर तुम्ही इथे बघू शकता, मी एक क्यूची बॉडी तयार केलेली आहे. या क्यूच्या बॉडीमध्ये मी काही एलिमेंट पास केलेले आहेत किंवा तुम्ही मेंबर पास म्हणू शकता, मेंबर पास केलेले आहे. ते मेंबर कोणचे? तर बॉडी क्यूची आहे. तर आपल्याला क्यूची साईज लागणार आहे म्हणून मी साईज पास केली. त्यानंतर मी नाही, एफ पास केलेला आहे. एफ म्हणजे काय? आपली फ्रंट पोझिशन ऑफ क्यू. ओके. त्यानंतर मी आर पोझिशन पास केलेली आहे. आर म्हणजे काय? रिअर पोझिशन ऑफ क्यू आणि नंतर मी एक हा पॉइंटर पास केलेला आहे. पॉइंटर मी का पास केला? की आपल्याला डायनॅमिक मेमरी अलोकेशन करण्यासाठी मी हा बेसिकली पॉइंटर पास केलेला आहे. त्यानंतर मी एक फंक्शन लिहिलंय. त्या फंक्शनचं नाव आहे isEmpty. isEmpty हा इंट डेटा टाइपचा आहे, की इंट म्हणजे काय, की एखादी व्हॅल्यू ही हा फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणार आहे सिम्पली. ओके. isEmpty फंक्शन म्हणजे काय मित्रांनो, मी फक्त चेक करण्यासाठी हे फंक्शन लिहितोय, की आपली क्यू ही एम्प्टी आहे की फुल आहे. यासाठी आपण हे फंक्शन लिहिलेलं आहे. या फंक्शनमध्ये मी एक पॉइंटर पास केलेला आहे. तो पॉइंट करतो आहे आपल्या बॉडीला. ओके. त्यानंतर आपण ह्या फंक्शनच्या खाली येऊ म्हणजे बॉडीमध्ये येऊ, एंटर करू बॉडीच्या. त्यानंतर मी एक कंडिशन ऑपरेशन अप्लाय केलेलं आहे. इफ. इफमध्ये मी काय कंडिशन लिहिलेली आहे किंवा काय लॉजिक अप्लाय केलेलं आहे मी ते तुम्हाला सांगतो. आता आपण डायग्रामकडे येऊ. जेव्हा आपली क्यू ही एम्प्टी असेल, म्हणजे क्यू एम्प्टी असेल म्हणजे काय? की ही फ्रंट पोझिशन आणि ही रिअर म्हणजे बॅक पोझिशन ही सेम असेल. त्याच वेळेस आपली क्यू ही एम्प्टी असेल. सिमिलरली हेच लॉजिक मी इथे अप्लाय केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इफ कंडिशनमध्ये क्यूची रिअर पोझिशन आणि फ्रंट पोझिशन ही इक्वल असेल, तर मला रिटर्न होणार आहे 1. नाही असणार, तर मला सिम्पली रिटर्न होणार आहे 0. सिमिलर वे मी इथे इज फुल ऑपरेशन अप्लाय केलेलं आहे किंवा इज फुल फंक्शन म्हणजे लिहिलेलं आहे. इज फुल ऑपरेशननुसार काय सांगतो इज फुल, की आपल्याला सिम्पली चेक करायचं आहे, की आपली क्यूमध्ये एलिमेंट आहे, तर असेल तर ती क्यू आपली फुल असणार आहे आणि आपली क्यू नाहीतर एम्प्टी असणार आहे. म्हणजे सिम्पली चेक करण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत, की आपली क्यू ही फुल आहे किंवा नाही. तर हे फंक्शन मी लिहिताना मी सिम्पली सिमिलर वे एम्प्टी सारखंच मी एक पॉइंटर पास केला. त्यानंतर मी एक लॉजिक लिहिलं. ते लॉजिक काय आहे कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकतात, की आपली रिअर पोझिशन म्हणजे रिअर पोझिशन क्यूची इक्वल टू साइज -1 म्हणजे आपण डायग्रामकडे येऊ. जेव्हा आपली क्यू फुल असेल, तर आपली साइज -1 होणार आहे, बरोबर? आणि ती साइज -1 ही आपली रिअर पोझिशन असणार आहे. ओके. ही दोघं कंडिशन म्हणजे ट्रू असेल, तेव्हा आपली क्यू ही फुल असणार आहे. हेच लॉजिक मी इथे अप्लाय केलेलं आहे. तुम्ही बघू शकता क्यूची रिअर पोझिशन आणि
तिचे साइज -1 हे जेव्हा सेम असेल तेव्हा मला रिटर्न 1 होणार आहे. नाहीतर रिटर्न 0 होणार आहे. ओके मित्रांनो. आता आपण एक नवीन ऑपरेशन बघूया म्हणजे सर्वात मेन ऑपरेशन. ते म्हणजे कोणते? की इनक्यू आणि डिक्यू. तर आता आपण इनक्यू इनक्यू. तर मी ह्या फंक्शनला इनक्यू नाव दिले आहे. ते व्हॉइडमध्ये आहे म्हणजे कोणती व्हॅल्यू रिटर्न होणार नाही आहे सिंपली. या इनक्यू ऑपरेशनमध्ये आपण एक 2 व्हॅल्यू पास केलेल्या आहेत. त्या व्हॅल्यू म्हणजे एक पॉइंटर आणि एक व्हॅल्यू जी आपल्याला इन्सर्ट करायची आहे आपल्या क्यूमध्ये. आता मी सिंपली चेक करणार की आपली क्यू ज्या क्यूमध्ये आपण एलिमेंट इन्सर्ट करणार आहोत, ती क्यू ही फुल आहे किंवा एम्प्टी आहे. समजा ती क्यू फुल असेल, तर माझ्या क्यूमध्ये एलिमेंट ॲड करून काही फायदाच नाही. म्हणजे हे ऑपरेशन एक्झिक्यूट होणार नाही. समजा ती क्यू आपली एम्प्टी असेल, तेव्हाच आपण एलिमेंट ॲड करणार आहोत. म्हणून मी एक कंडिशन लावली. कंडिशनमध्ये मी सिंपली म्हटलो, की आपली क्यू फुल आहे म्हणजे इस फुल ऑपरेशन अप्लाय केले. त्यानंतर सिंपली मला मेसेज प्रिंट होणार. समजा फुल असेल तर क्यू इज फुल आणि ही एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. समजा आपली क्यू ही फुल नसेल, तर आपला एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार आहे. तर आता एल्सकडे येऊ. मध्ये मी असे लिहिले, की एलिमेंट ॲड होणार असेल, तर माझी रिअर पोझिशन सॉरी ही इन्क्रीज होणार आहे आणि सिंपली व्हॅल्यू ही आपल्या क्यूमध्ये ॲड होणार आहे. तर ते कसे आता बघूया. तुम्ही डायग्रामकडे दाखवतो मी तुम्हाला डायग्रामकडे बघूया तुम्ही. तुम्ही बघू शकतात. तर आपली एलिमेंट ही एम्प्टी असेल, तर आपण ह्या क्यूमध्ये एलिमेंट इन्सर्ट केले, तर ही रिअर पोझिशन ही इन्क्रीज होणार आहे. ओके. ही इन्क्रीज होणार आहे. हेच लॉजिक मी इथे अप्लाय केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, की क्यूची आर प्लस प्लस आणि क्यूच्या पॉइंटरमध्ये म्हणजे ह्या अरेमध्ये क्यूच्या आर पोझिशनला काय होणार आहे? व्हॅल्यू ॲड होणार आहे. रिअल पोझिशनला व्हॅल्यू ॲड होणार आहे आणि सिंपली मी ती व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. इन क्यू एलिमेंट व्हॅल. ओके. जी आपण व्हॅल्यू ॲड केली ती. त्यानंतर आता आपण डिक्यू ऑपरेशन बघूया. डिक्यू ऑपरेशन काय सांगतो आपल्याला? डिक्यू ऑपरेशन आपल्याला असं सांगतो, की आपल्या क्यूमध्ये एक्झिस्टिंग जे एलिमेंट असणार आहे, ते एलिमेंट सिंपली आपण रिमूव्ह करणार आहोत. ओके. कोणताही एलिमेंट आपल्या क्यूमध्ये एक्झिस्ट करत असेल, तर तो एलिमेंट आपण रिमूव्ह करणार आहोत. ओके. पण ते रिमूव्ह कसे होणार आहे? तर रिमूव्ह आपण बघूया. मी पहिलेच सांगितलं, की रिमूव्ह ऑपरेशन हे नेहमी फ्रंट साइडने होणार आहे. म्हणजे फ्रंट पोझिशन क्यूच्या आणि ॲड करण्याचं म्हणजे इन्सर्शन ऑपरेशन, इन क्यू ऑपरेशन हे रिअर पोझिशन, बॅक पोझिशनला होणार आहे. सिंपली तुम्ही हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. ओके. आता आपण मेन प्रोग्रामकडे येऊ. तर मी एक व्हेरिएबल म्हणजे इंट ए, ला मी व्हॅल्यू पास केलेली आहे -1 आणि त्यानंतर मी सिंपली एक कंडिशन लावली आणि कंडिशनमध्ये असं चेक करतो, की माझी क्यू एम्प्टी आहे की नाही. जर माझी क्यू एम्प्टी असेल, तर हे ऑपरेशन परफॉर्म होणार नाही आणि क्यू जर फुल असेल, तर हे ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. सिंपली ते चेक करण्यासाठी इज एम्प्टी आणि एम्प्टी असेल, तर मला फक्त एक मेसेज प्रिंट करायचा आहे, की तो क्यू इज एम्प्टी. नाही, तर माझी ही एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार आहे. एल्समध्ये मी काय लिहिलेलं आहे? क्यू हा एम्प्टी होणार आहे. तर मी क्यूचा एफ म्हणजे फ्रंट पोझिशन ही इन्क्रीज होणार आहे. ओके. इन्क्रीज झाल्यावर माझ्या तो जो एलिमेंट आहे तो फक्त रिमूव्ह होईल आणि तो मला रिटर्न करणार आहे. रिटर्न करायचा आहे. ओके. जी व्हॅल्यू आहे ती रिमूव्ह होणार आहे. तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये आपण फ्रंट पोझिशननुसार व्हॅल्यू रिमूव्ह करतो. तर आपली व्हॅल्यू आता समजा 2 हा रिमूव्ह झाला, तर सडनली ही माझी फ्रंट पोझिशन इन्क्रीज होणार आहे. ओके. पहिले माझी फ्रंट पोझिशन काय होती? ही 2 होती. ओके. तर 2 हा रिमूव्ह झाला, तर फ्रंट फ्रंट पोझिशन ही आपली इन्क्रीज होणार आहे आणि त्यानंतर दुसरा एलिमेंट रिमूव्ह होणार आहे. ओके. तर अशानुसार मी हे लॉजिक इथे अप्लाय केलेलं आहे. बघू शकतात तुम्ही, की क्यूचा एफ प्लस प्लस आणि याच्यामध्ये आपली रिमूव्ह होणार आहे या ऑपरेशननुसार व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू सिंपली मला रिटर्न करायची होती म्हणून मी इथे रिटर्न ए लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर आता आपण मेन बॉडी बघूया आपल्या प्रोग्रामची. मी आपल्या बॉडीला क्यू हा व्हेरिएबल असाइन केला.
त्यानंतर क्यू डॉट साइज आपल्याला साइज तर द्यावं लागेल आपल्या क्यूला म्हणून साइज मी 4 दिली. आता आपण कोणतेही ऑपरेशन परफॉर्म नाही केले, तेव्हा आपली रिअर पोझिशन आणि फ्रंट पोझिशन ह्या क्यूची अल्वेज 0 असणार आहे. आणि मी इथे सिंपली डायनॅमिकली मेमरी अलोकेट केलेली आहे. आता आपण आपल्या क्यूमध्ये एलिमेंट ॲड करू. म्हणून इन क्यू आणि हा याच्यात ॲड्रेस स्टोअर केलेला आहे आणि त्यामध्ये इथे आपण 12 अ, अ, एलिमेंट ॲड केले. त्यानंतर एक 15 नंबरचा एलिमेंट ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण डीक्यू ऑपरेशन अप्लाय केले. त्या डीक्यू ऑपरेशननुसार हा 12th एलिमेंट रिमूव्ह होणार आहे फर्स्टली. ओके. त्यानंतर आपल्याला समजा आपल्याला चेक करायचं असेल, की आपली क्यू आता एम्प्टी आहे का फुल आहे. त्यासाठी मी सिंपली ह्या फंक्शन म्हणजे कोणचे इस एम्प्टी आणि इस फुल तुम्ही बघू शकता यांना कॉल केलेले आहे. हे एका कंडिशनमध्ये लावून कंडिशन का लावली? जेव्हा म्हणजे समजा क्यू ही एम्प्टी असेल, तर मला सिंपली करून मिळेल, की क्यू इस एम्प्टी आणि समजा फुल असेल, तर मला सिंपली मेसेज प्रिंट होणार आहे, क्यू इस फुल. ओके. व्हेरी बेसिक फंक्शन आहे मित्रांनो आणि वर्किंग कंडिशन आहे क्यूची. तुम्ही लक्षात घेऊ शकतात मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ ही आवडली असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.